शेतकरी मित्रांनो, हेच वावर आहे. ह्याच वावरात आपण 24 इंच बाय 10 इंच 24 इंच बाय 10 इंच अशा नवीन ह्या वर्षी ह्या पद्धतीने आपण ही सोयाबीनची पेरणी केली आहे. तर आपण बघू शकता ऑस्कर कंपनीचं तात्या नावाचं सोयाबीनचं बियाणं आपण ह्या शेतामध्ये पेरलं होतं. तर 24 इंच बाय 10 इंच हे पेरण्याचं कारण म्हणजे झाडाला दोन्ही बाजूने हवा लागली पाहिजे. आता हे जे समोर झाडं आहेत ह्या झाडाला इकडच्या बाजूने हवा लागली पाहिजे आणि ह्या इकडच्या झाडाला इकडच्या बाजूने हवा लागली पाहिजे. ह्यामुळं आपण हे 24 इंच अंतर ठेवलेलं होतं. तर मला त्याचे रिझल्ट आज बऱ्यापैकी दिसायला चालू झालेत, कारण की प्रत्येक झाडाला ही सोयाबीनचं जे फुलं आहेत हे फुलं एकदम चांगले लागलेली आहेत. तर आता मी तुम्हाला फुलाची संख्या दाखवून देतो. बघा, हे आपण हे पहा, हे एका झाडाला जर फुलाची संख्या इतकी लागली म्हणल्यावर बघा आता हे पहा, हे शेंड्यापर्यंत फुलं लागलीत आणि पूर्ण हे असे फुलं सोयाबीनला बुडापर्यंत लागलेली आहेत. खालपर्यंत सोयाबीनला हे फुलं लागलेली. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक झाडाला तशा पद्धतीने सोयाबीनला फुलं लागली. तेव्हा हे समोर हे झाड दाखवतो. ह्या दोन झाडातलं अंतर जे होतं ते 10 इंचाचं अंतर आहे बघा. आणि एका जागेवर ह्या ज्या कळ्या दिसतात ह्या जागेवर एका जागेवर जवळपास 6, 7, 8 असे फुलं निघलेले आहेत. म्हणजे 8 शेंगा 7 शेंगा ह्या एका जागेवर लागू शकतात. आता तर ऑस्कर कंपनीचं हे तात्या नावाचं बियाणं आहे. ह्या वर्षी आपण हे नवीनच प्रयोग केलेला आहे, पेरणीचा पण आणि बियाण्याचा पण. त्यामुळं एकदम चांगल्या पद्धतीमध्ये तर सोयाबीन होईन असा अंदाजा ह्याचा वाटतोय. पानं बघा कशी आहेत. पूर्ण सोयाबीनला आपण जपलेलं पण आहे. तिची फवारणी आसन, खत आसन हे सगळं वेळच्या वेळी आपण केलेलं आहे. बघा ही दफन फुलं बघा कशी दिसतात. एकदम आज पूर्ण शेतात आल्याच्यानंतर सगळं जे वावर आहे आपलं हे सगळं शेत फुलं असे निळे निळे दिसायला चालू झाले. तर खाली आता ह्या जागेवर पण दाखवतो. बघा किती फुलं संख्या आहे. एकदम भरपूर असे फुलं लागलेले आहेत. आणि ह्या वर्षीचं वातावरण असं ह्याच्यावरून तर वाटतंय की बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न आपल्याला होईल. बघा इथं पण दाखवतो. बघा पूर्ण झाडाच्या झाडं अख्खे आतमध्ये फक्त निळे दिसायले. तर हे का फुलं शेंगा लागल्याच्या नंतर तर बघा हे कसं दिसन. तर बघा हे पण झाड दाखवतो. ही सध्या ती आपली फुलाची अवस्था आहे. आणि ही इतके चांगल्या पद्धतीमध्ये फुलं लागलेत हे झालं. ह्याचं एक कारण म्हणजे ह्याचं आपण जे दोन्ही सोयाबीनमधलं जे अंतर आहे हे आपण योग्य ठेवलेलं आहे. आता शेंगा लागल्याच्या नंतर पण हे जे कसे शेंगा दिसतात, किती शेंगा लागतात ह्याचं पण मी तुम्हाला व्हिडिओ नक्की करून टाकेन. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून हे माझं यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, ह्या पुन्हा एकदा किती झाडाला शेंगा लागलेत, फुलं लागलेत. तर बघा सगळे अख्खे झाडाचे झाडं निळे दिसायलेत. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.